नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये किसलेला बटाटा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल. चला तर मग याचे आपल्याला काय बनवायचे आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी मी इथं मध्यम आकाराचा बटाटा सोलून घेणार आहे. तर आता इथे एका डिशमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हा बटाटा खिसून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाटा काळा किंवा लाल पडणार नाही. तर आपल्याला संपूर्ण बटाटा असा पाण्यामध्ये खिसून घ्यायचा आहे. जर का तुमच्यापाशी ह्यापेक्षा मोठी खिसणी असेल तर तुम्ही मोठा बटाटा खिसून घेऊ शकता. संपूर्ण बटाटा आपल्याला या प्रकारे खिसायचा आहे आणि हा किस आपल्याला पाण्यामध्येच ठेवून द्यायचा आहे. हा किस आपल्याला पाण्यामधून बाहेर काढायचा नाही, जेणेकरून आपला हा किस काळा किंवा लालसर पडणार नाही. तर या प्रकारे आपण संपूर्ण बटाटा इथे किसून घेतलेला आहे. तर हा बटाटा आपण पाण्यातच. चला तर आपल्याला इथे एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला 1 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घालायचे आहे. यानंतर आपल्याला पिठामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे. तर आता रवा घातल्यानंतर इथे 1 चमचा बेसन पीठ सुद्धा घालायचे आहे. यानंतर इथे मी काही भाज्या घालणार आहे, जसे की बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता. सोबतही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. यामध्ये आपण चवीपुरते मीठ आणि लाल तिखट घालणार आहोत. यामध्ये तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आणि सोबतच हे सर्व जिन्नस छान असे एकजीव असे मिक्स करून घेऊयात. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे करत पाणी घालत जायचे आहे आणि याचे मिश्रण बनवून घ्यायचे आहे. तर यामध्ये आपल्याला थोडे थोडे करत पाणी घालायचे आणि मध्यम स्वरूपाचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या घरगुती रेसिपी या चॅनल मध्ये नवीन आला असेल आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. इथे आपण अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि या पद्धतीचे मिश्रण तयार करून घेतलेले आहे. तर या पद्धतीचे आपण इथे मिश्रण तयार करून घेतले आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. यामध्ये आता आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे. बटाट्यातील पाणी संपूर्ण पिळून यामध्ये बटाट्याचा किस आपल्याला यामध्ये घालून छान असे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजेच व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने आपण बटाटा एकजीव करून घेत आहे. तर आपलं इथे अशा स्वरूपाचे मिश्रण तयार झालेले आहे. तर आता आपल्याला इथे गॅसवरती पॅन ठेवायचे आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यावर पळीने मी तेलाचा वापर करत आहे. हवे तर तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता. तर इथे आपण पॅनला व्यवस्थित असे तेल लावून घेतलेले आहे. तर आता हे मिश्रण आपण थोडे थोडे करत त्यामध्ये टाकत जायचे. मिश्रण तव्यावर घातल्यानंतर छान अशी हाताने पसरून घ्यायचे आहे आणि प्लेट झाकून ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून परत काढायचे आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून थालीपीठ. याला तुम्ही बटाट्याचे पराठा किंवा थालीपीठ किंवा धिरडे सुद्धा म्हणू शकता. तर आपला पराठा खालच्या बाजूने भाजलेला आहे. तर आता आपण वरच्या बाजूने सुद्धा सेम पराठा भाजून घेऊयात. तर इथे आपण पराठा पलटून घेऊयात. तर खालच्या साईडने आणि वरच्या साईडने सेम असा छान असा पराठा भाजला गेलेला आहे. बघू शकता या पद्धतीने आपण पराठा यानंतर याच पद्धतीने आपण पुढचे दोन्ही पराठे भाजून घेणार आहोत. तर चला आता आपण पराठा काढून घेऊयात आणि पुढचा पराठा तयार करूयात. याच पद्धतीने आता पॅन वर तेल सोडून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला पराठ्याचे मिश्रण थोडे थोडे करत पॅन वरती घालत जायचे आहे. या पद्धतीने मी पराठ्याचे मिश्रण पॅन वरती घातलेले आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने पसरून घ्यायचे आहे. हाताला थोडे पाणी लावायचे आहे आणि हाताने पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला भाजणार नाही आणि पराठा देखील छान असा पसरला जाईल. छान असा गोलसर आपला पराठा पसरला गेलेला आहे. आता आपण यावर प्लेट झाकून ठेवूयात. 1-2-3 मिनिटे प्लेट झाकून ठेवायची आहे. तर यानंतर आपल्याला प्लेट काढून घ्यायची आहे. तर प्लेट काढल्यानंतर वरील बाजू छान अशी सुकलेली आहे. तर खालून छान असे पराठा आपला भाजला गेलेला आहे. वरती थोडे तेल सोडायचे आहे आणि आता पराठा पलटून घ्यायचा आहे. तर आपण पराठा आता पलटून घेतलेला आहे. तर खालील बाजू छान अशी भाजली गेलेली आहे. याच प्रकारे वरची बाजू देखील भाजून घ्यायची आहे. जी पलटलेली बाजू आहे ती देखील याच प्रकारे दोन्ही बाजू छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. इथे आपण अजून एक पराठा याच प्रकारे हाताने पसरून घेणार आहे. हाताला थोडी पाणी लावायचे आहे आणि मग पराठा पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या हाताला भाजणार नाही आणि पराठा देखील छान असा पसरला जाईल. गोलसर असा पराठा पसरून घेतला आहे. यानंतर झाकून घेतल्यानंतर 5 मिनिटांनी झाकून काढून घेणार आहोत.
तर पहा, वरील बाजू छान अशी सुकली गेलेली आहे. वरती थोडे तेल सोडायचे आहे आणि खालील बाजू छान अशी भाजलेली आहे. तर चला आता पराठा आपण पलटून घेऊयात. तर पहा, या पद्धतीने आपण इथे पराठा पलटून घेतलेला आहे. पाहू शकता खालील बाजू छान अशी भाजलेली आहे, तयार आहे. पहा, खालील बाजू छान अशी भाजली गेलेली आहे. दोन्ही बाजू छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. तर हा पराठा आता आपण काढून घेऊयात. तर पहा, आपले तीनही पराठे इथे छान असे भाजलेले आहेत. तर पहा, आपला पराठा किती छान दिसत आहे. छान असा मऊसूत लुसलुशीत झालेला आहे. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतही बेल आयकॉन देखील प्रेस करा. माझ्या नवनवीन आणि भन्नाट व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील. तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.